आरोपी करावा लागलेला आहे। सायन पनवेल महामार्गावर नागरिकांचा रास्ता रोको झालेला आहे। मुंबईच्या चेंबूर इथं स्थानिकांनी हा रास्ता रोको केलाय। कुर्ला ठक्कर बाप्पा इथल्या स्थानिकांना लोकल रेल्वे खाली येऊन आत्महत्या केलेली होती। 4 महिन्यांपूर्वी त्यांची मुलगी हरवली होती। तिचा पोलिसांनी शोध न घेतल्याने त्यांनी आत्महत्या केली होती। या सगळ्या प्रकरणी स्थानिक आक्रमक झाले। त्यांनी वाहनांची तोडफोड केलेली आहे। पोलिसांवर सुद्धा हल्ला केलेला आहे। मुंबईच्या चेंबूर भागात पोलिसांना मारहाण करण्यात आली आहे। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। मनोज, गंभीर बाब आहे। मुलीचा शोध घेतला जात नाही म्हणून वारंवार पोलिसांकडे गेला होता हा व्यक्ती, मात्र कुठलीही दाद त्याला मिळाली नाही आणि त्यामुळे शेवटी त्याने आत्महत्या केली आणि आता नागरिक आक्रमक झालेले आहेत। अगदी बरोबर आहे। 4 महिन्यापूर्वी जी ही रीटा दिया नावाची व्यक्ती आहे तिथले, त्यांची ती मुलगी जी आहे ठक्कर बाप्पा कुर्ला इथे राहत होती आणि ती 4 महिन्यापूर्वी हरवली होती अशी त्यांनी तक्रार नेहरूनगर पोलीस स्टेशनला दिली होती। परंतु पोलिसांनी कुठलाही तपास कार्य केले नाही असा आरोप केला होता आणि 8 दिवसापूर्वी रीटा दिया यांनी तिलकनगर स्टेशनच्या जवळ जी आहे ती आत्महत्या केली होती। त्यानंतर त्यांचं जे शव होतं ते अजूनही अंतिम संस्कार करण्यात आले नव्हते। आज त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले होते। त्यावेळी मोठ्या प्रमाणात ही गर्दी झाली होती आणि परत जे अंतिम संस्कार झाल्यानंतर जे लोक आले होते ते अतिशय संतप्त झाले होते। त्यांनी सायन पनवेल महामार्ग असो किंवा कुर्ला ठक्कर बाप्पा इथला महामार्ग असो, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात वाहन जे होते ते थांबवून ठेवले होते, रस्ता रोको केला होता। पोलीस त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु संतप्त झालेले नागरिकच पोलिसांवर धावून गेले होते आणि त्याचाच परिणाम म्हणून पोलिसांना लाठीचार्ज सुद्धा केला होता। त्यावेळेस जी संतप्त नागरिक होते ते बाजूला झाले। आता वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे, परंतु वातावरण जे आहे ते तणावपूर्ण झालेलं आहे। त्याचबरोबर हार्बर मार्गावर टिळकनगर ते चेंबूरच्या दरम्यान एक प्रवासी जो आहे तो प्रवासी लोकल खाली आला होता, त्यामुळे हार्बर मार्गावरची वाहतूक जी आहे ती सुद्धा या ठिकाणी ठप्प झाली होती। जेव्हा रेल्वेचे कर्मचारी आले आणि त्यांनी जो प्रवासी होता त्याला बाजूला केलं, तेव्हा ही पनवेलकडे जाणारी जी वाहतूक आहे ती आता सुरळीत झालेली आहे। नक्की मनोज, ही काही छायाचित्र आपण दाखवतो आहोत। अंगावर काटा आणणारी ही दृश्य आहेत। प्रचंड गर्दी जमा झालेली आहे। आपण चेंबूर मधल्या या छायाचित्रांविषयी, या दृश्यांविषयी काय अधिक सांगाल? अगदी बरोबर आहे। हा जो या परिसरातली जे हे लोक आहेत ते जे संतप्त झालेले आहेत, तर त्यांनी पोलिसांकडे मागणी केली होती की लवकरात लवकर जे या सगळ्या प्रकाराला कारणीभूत आहे त्यांना अटक करण्यात यावी। ती मुलगी पळून गेलेली, तिला शोधण्यात यावं, कोणासोबत पळून गेली त्यांची काही नावं सांगण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे। त्याच्यावर कारवाई करत नाही म्हणून पोलिसांप्रती हा राग व्यक्त होताना दिसतोय। आज जेव्हा अंतिम यात्रा निघाली होती त्यावेळेस हजारोच्या संख्येत लोक जमा झाले होते। अंतिम यात्रा क्रियाकर्म करून आल्यानंतर संतप्त नागरिक जे आहेत ते अशा प्रकारे आपला राग व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। नक्की मनोज, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। ही दृश्य आपण बघतोय चेंबूरमध्ये आरती रिठाडिया हिचा 6 महिन्यांपूर्वी ती हरवली होती। तिचा तपास लागत नव्हता। तो तपास लागावा यासाठी कुर्ला नेहरू नगर या पोलीस ठाण्यात तिच्या वडिलांनी तक्रार केलेली होती, मात्र पोलीस तिचा पत्ता लावण्यामध्ये चालढकल करत होते, तपास लावण्यामध्ये चालढकल करत होते। सरतेशेवटी निराश होऊन आरतीचे वडील पाचाराम रिठाडिया यांनी 10 दिवसांपूर्वी आत्महत्या केली। आज कुर्ला नेहरू नगर मधून आरतीच्या वडिलांची म्हणजे पाचाराम यांची अंत्ययात्रा काढण्यात आलेली होती आणि त्याला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते। जेव्हा अंत्यविधी पार पडले त्यानंतर मात्र या स्थानिकांना राग अनावर झाला। आपण बघू शकतो की किती मोठी गर्दी जमा झालेली होती या अंत्ययात्रेला आणि अंत्ययात्रा झाल्यानंतर, अंत्यविधी पार पडल्यानंतर हे सगळे नागरिक आक्रमक झाले। त्यांनी दगडफेक सुद्धा केली आणि पोलिसांना मारहाण सुद्धा करण्यात आलेली आहे। हा सगळ्या जमावाचा आक्रोश आणि संताप पोलिसांवर निघालेला आहे। हरवलेल्या मुलीचा शोध लागला नाही म्हणून तिच्या पित्याने लोकल खाली येऊन आत्महत्या केली। ही 10 दिवसांपूर्वीची घटना। आज त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्ययात्रा निघाली। त्या अंत्ययात्रेला
हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होती। चेंबूरमधली, मुंबईतली ही दृश्य आहेत आणि काही छायाचित्र सुद्धा आहेत। रास्ता रोको करण्यात आला या सगळ्या स्थानिकांकडून आणि पोलिसांना मारहाण सुद्धा करण्यात आली, कारण सगळे नागरिक संतप्त होते। लवकरात लवकर या मुलीचा शोध लागावा, जे कोणी दोषी असतील त्यांना पकडलं जावं अशी मागणी तिचे वडीलही करत होते। आता तिचे वडील गेलेले आहेत, पण हे सगळे नागरिक संतप्त होऊन तीच मागणी करतायत। मुंबईच्या चेंबूर भागामध्ये आरती रिठाडिया ही कुर्ला ठक्कर बाप्पा या परिसरामध्ये राहते। 6 महिन्यांपूर्वी ती हरवली होती आणि तिचा शोध घ्यावा यासाठी तिचे वडील पोलिसांचे उंबरठे झिजवत होते, पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत होते, पण काहीही फायदा झाला नाही। तिच्या वडिलांनी 10 दिवसांपूर्वी आत्महत्या केली। हाच सगळा राग मनात धरून नागरिकांनी रास्ता रोको केलाय, त्याची छायाचित्र आणि दृश्य आपण बघत होतो। हार्बर मार्गावरील पनवेलकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झालेली आहे। टिळकनगर ते चेंबूरच्या दरम्यान लोकल ट्रेन खाली प्रवासी आला, त्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। टिळकनगर ते चेंबूर दरम्यान ही घटना घडली आहे। हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे। लोकल ट्रेन खाली प्रवासी आला, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळते आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भातली पुढची बातमी आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। इक्बाल मिर्चीचा हस्तक हुमायूं मर्चंटला मुंबईहून अटक करण्यात आली आहे। ईडीनं मर्चंटला मुंबईतून अटक केली आहे। हुमायूं मर्चंटला 24 ऑक्टोबरपर्यंत ईडी कस्टडी सुनावण्यात आली आहे। इक्बाल मिर्चीचं बनावट कागदपत्र बनवण्याचा आरोप मर्चंटवर आहे। आमचे प्रतिनिधी विवेक गुप्ता यांच्याकडून आपण अधिक माहिती या सगळ्या संदर्भात घेणार आहोत। विवेक, इस सब के बारे में आप क्या ताजा जानकारी बताएंगे? या बातमीवर आपण पुन्हा येणार आहोत, मात्र पुन्हा एकदा चेंबूरच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे आपण वळतो आहोत। चेंबूरमध्ये स्थानिकांनी एकत्र येत रास्ता रोको केलेला होता। पोलिसांना मारहाण सुद्धा चेंबूरमध्ये झालेली आहे, त्याची काही छायाचित्र आणि दृश्य आपल्यापर्यंत पोहोचली आहेत। आता ही काही अपडेट दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतायत। सगळे स्थानिक एकत्र झाले आणि त्यांनी पोलिसांना मारहाण केलेली आहे। हा सगळ्या नागरिकांचा संताप आपल्याला बघायला मिळतोय। पोलिसांना तिथून काढता पाय घ्यावा लागलेला आहे। पोलिसांना मारहाण करताना हे सगळे नागरिक दिसतायत, त्यांची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचली आहेत। फक्त न्यूज 18 लोकमतकडे ही दृश्य आहेत। रास्ता रोको दरम्यान पोलिसांवर हल्ला झालेला आहे। संताप सगळ्या नागरिकांनी व्यक्त केलेला आहे। आरती 6 महिन्यापूर्वी हरवली होती, तिचा तपास करण्यासाठी तिचे वडील पाचाराम हे सातत्याने पोलिसांचे उंबरठे झिजवत होते, पण पोलिसांनी तपास केला नाही, तपासात हलगर्जीपणा केला, म्हणून तिच्या वडिलांनी 10 दिवसांपूर्वी आत्महत्या केली आणि आज जेव्हा तिच्या वडिलांची अंत्ययात्रा निघाली आवाज नाही येत मला। पूर्वी हरवली असल्याची तक्रार त्यांनी नेहरू नगर पोलीस स्टेशनला दिली होती आणि त्यानंतर मात्र त्या मुलीचा शोध लागला नाही। ते वारंवार पोलीस स्टेशनला जाऊन त्याचा फॉलोअप घेत होते, परंतु पोलिसांकडून त्यांची कसलीही दखल घेतली जात नव्हती आणि त्याच हिच्यामुळे त्यांनी गेल्या आठवड्यामध्ये लोकल रेल्वेखाली टिळकनगर स्टेशनला आत्महत्या केली होती। ते आत्महत्या केल्यानंतर गेले 8 दिवस झाले जे
शव होतं ते तसंच ठेवण्यात आलं होतं. कारण त्यांच्या नातेवाईकाचं म्हणणं होतं, की या ठिकाणी जोपर्यंत आरोपींना पकडलं जात नाही, तोपर्यंत आम्ही शवदहन करणार नाही आणि त्याच अनुषंगाने आजपर्यंत हे शव तसंच ठेवण्यात आलं होतं. परंतु आज जी अंत्ययात्रा काढण्यात आली होती, ती अंत्ययात्रा काढत असताना अनेक स्थानिक लोक होते ते यामध्ये सामील झाले होते. पूर्ण क्रिया झाल्यानंतर जेव्हा परतत होते, त्यावेळेस मात्र या लोकांचा जो राग होता तो अनावर झाला आणि त्यांनी रास्ता रोको केला. त्याचबरोबर पोलिसांवर सुद्धा हात उचललेला पाहायला मिळतोय आणि या सगळ्या त्यामुळे संदर्भातली काही जवळपास प्रतिक्रिया आलेली आहे? म्हणजे हा व्हिडिओ तर न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय, पोलिसांनी तिथून लगेचच काढता पाय घेतला, कारण सगळे स्थानिक आणि एवढी मोठी गर्दी आक्रमक झालेली होती. पण त्यानंतर पोलिसांकडनं काही प्रतिक्रिया येते? अद्याप वातावरण तणावपूर्ण असल्यामुळे पोलिसांकडून अजूनही कुठलीही जी प्रतिक्रिया आलेली नाहीये. परंतु आता पोलिसांसमोरचं जे आव्हान आहे ते परिस्थिती नियंत्रणात आणणं आणि जी लोक आहेत त्यांना शांत करणं, त्याचबरोबर वाहतूक जी आहे ती सुरळीत ठेवणं आवश्यक आहे. कारण आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. मुंबईकर चाकरमानी घराकडे जायला निघतो आणि अशाच वेळेस अशा प्रकारचं जर झालं तर मुंबईकरांना मोठ्या समस्येला सामोरं जावं नक्की. लागू शकते आणि त्यासाठी म्हणून आधी पोलिसांचं प्राधान्य आहे परिस्थिती नियंत्रणात आणून शांतता राखणे. चेंबूर, कुर्ला या सगळ्या भागातली परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांना पुन्हा एकदा स्थानिकांमध्ये विश्वास निर्माण करावा लागणार आहे. मनोज, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. हे सगळे जे स्थानिक आहेत त्यांच्या हतबलतेतून हा संताप व्यक्त होताना दिसतोय, कारण सरते शेवटी आम्ही सगळे नीट झोपतो जेव्हा पोलीस काम करत असतात आणि पोलीसच जर आपल्या हाकेला ओ देत नसतील तर मग जायचं कुणाकडे, असा प्रश्न सगळ्यांसमोर उपस्थित होतो. एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18.